102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. ऐकूया शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम ग्रामायण. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. ग्रामायण या आपल्या खास कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शननं त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. मंडळी, कार्यक्रमाला सुरुवात करूयात आणि ऐकूयात फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार या कार्यक्रमाचा भाग दुसरा. विषय आहे शेती. कार्यक्रमामध्ये सहभागी तज्ज्ञ आहेत दीपक कछवे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार, कोण बोलता आपण? मी वडगाव पोलीस स्टेशनवरून बोलतो सर. हा, रूपराज्य मिलमिले. आज शेती हा विषय आहे हॅलो कास्तकारमध्ये. आणि काय आपला प्रश्न आहे? सर, मला का नाही थोडं शेवग्याच्या झाडाबद्दल माहिती पाहिजे होती. बरं, शेवग्याची लागवड करायची आहे तुम्हाला शेतीमध्ये? आणि नाही, आपल्याकडं 7-8 झाडं आहे शेवग्याचे. बरं बरं. हां, 3 वर्ष झाले लावून. तर गेल्या वर्षी काही त्याला शेंगा लागल्या नव्हते, यावर्षी लागल्या बारीक शेंगा. तर त्याची विशेष कोणती काळजी, त्याची काही छाटणी वगैरे करायला लागते का, काय थोडी माहिती पाहिजे होती. बरं बरं. तर तुमच्या या प्रश्नाला आमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर दीपक कछवे सर उत्तर देतील. ऐका तर त्यांच्याकडून. काका, शेवग्याचा किती वर्षापासून लावलंय म्हणतात आपण? 3 वर्ष झाली सर. 3 वर्ष झाली का लावून? हो, मी ते पॉकेट बोलावलं होतं, पुण्याहून बोलवलं होतं पार्सल ना. बरं. जात कोणची काही माहिती आपल्याला? नाही, दात माहित नाही मला. बरं. त्याची काय PKM 1, PKM 2 ह्या चांगल्या जाती आहेत. तर PKM तेच होय सर, PKM एकच होय. हा, मग काय कधी पण काय करायचं, कोणचं पीक घेताना जातीची माहिती अगोदर घ्यायची. बरं. कारण काय असतंय, आपल्याला मग जात चांगली नाही भेटली तर आपल्याला पुढे त्याचं पूर्ण झाड लावून आपल्याला फारसा फायदा होत नाही. त्याच्यामुळे इथून पुढे कोणचंही हे करताना, म्हणजे पिकाची निवड करताना आपण त्या एक आमच्या कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विभागाकडून चांगल्या जातीची माहिती घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपण त्या झाडाची लागवड करायची. आता तुमच्या झाडाला साधारणतः 75 ग्राम आपल्याला नत्र, एका झाडाला 50 ग्राम स्फुरत,
आणि 75 हे ग्राम पालास, म्हणजे NPK असते ना, नत्र स्फुरद पालास. हे आपल्याला एका झाडाला 75 किलो नत्र, 50 ग्राम स्फुरद, 75 ग्राम पालास द्यायचंय. हे आणि साधारणतः एक जून मध्ये ते सुरू करायचं द्यायला, एक 2 ते 3 टप्प्यात नत्र द्यायचं आणि स्फुरद आणि पालाश हे 2 टप्प्यात द्यायचं. तर आता आपल्याला 75 ग्राम नत्र देण्यासाठी युरियाच्या माध्यमातून द्यायचं असेल तर 165 ग्राम युरिया द्यावा लागेल आपल्याला. आणि स्फुरद आपल्याला 50 ग्राम देण्यासाठी 312 ग्राम सिंगल सुपर फॉस्फेट द्यावं लागेल. हा, आणि 75 ग्राम पालाश देण्यासाठी 120 ग्राम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं लागेल. तर हे अशा पद्धतीचे खतं तुम्ही त्या झाडाला दिले की मग त्या झाडाला चांगल्या शेंगा येतील आणि तुम्हाला उत्पन्न चांगलं भेटेल. आणि शेवग्याच्या झाडाचं काय असतंय, आपल्याला त्याची दरवर्षी छाटणी करावी लागतीये, तरच त्याला नवीन फुलं येत असतात छाटणी केल्यावर. आणि त्याला नवीन फुलं आल्यानंतर आपल्याला नवीन फुटीवर त्याला फुलं येत असतात शेवग्याला. त्याच्यामुळे शेवग्याची काढणी झाल्यानंतर एकदा त्याला दरवर्षी आपल्याला छाटणी करावी लागतीये. काढणी झाल्यानंतर नाही का? हा, म्हणजे शेंगा तोडण्या झाल्या की फांद्याची छाटणी करायची आणि मग नवीन जी काय फूट येईल तिच्यावर आपल्याला पुढच्या वर्षीची फुलं येत असतात. म्हणजे संपूर्ण त्याचा हंगाम संपला समजा. हो हो हो. त्याच्यानंतर मग छाटणी करायची. म्हणजे शेवग्याच्या झाडाचं वैशिष्ट्य काय आहे की त्या झाडाला नवीन फांदीवरच फुलं येत असतात. हो का? हो हो. तर असं आता जर सांगितलं ना, शेणखत टाका झाडाला थोडंफार तुमच्याकडे जेवढं आहे तेवढं, आणि 75 ग्राम नत्र, 50 ग्राम स्फुरद, 75 ग्राम पालास तुम्ही त्या झाडाला टाका. हो सर. हो, ठीक आहे काका. रूपराजजी, अजून काही प्रश्न आहे तुमचा शेतीविषयक? नाही सर, बाकीचा तर प्रश्न नाही. आता मला सरांनी खूप समर्पक असं उत्तर दिलं सर, मस्त शेवग्याबद्दल. बरं. हो. तर तुम्ही आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आत्ता आपण साधारणतः मार्च महिन्यामध्ये आहोत, म्हणजेच मार्च महिना चालू आहे. आणि आपल्या यवतमाळमध्ये जी काही उन्हाळी पिकं आहेत किंवा काही जी पिकं आपल्या शेतामध्ये फळझाडांची पिकं आहेत किंवा इतर जी काही शेतामध्ये आपल्या पिकं आहेत, तर त्या पिकांचं आता आपल्याकडं पाणी टंचाईचे झाडं आपल्याला सगळीकडे दिसत आहेत. सगळे नद्या नाले आता कोरडे पडलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे जी काही पिकं आहेत शेतामध्ये, ती पिकं आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करून ती पिकं आपल्याला जिवंत ठेवायची आहेत किंवा कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावायचं आहे. तर त्यासाठी आपण काही पाणी बचतीचे काही जे उपाय आहेत त्या उपायाबद्दल आपण माहिती करून घेऊयात. मित्र हो, आपल्या सर्वांना माहीत आहे की कुठल्याही पिकासाठी आपल्याला पाणी बचत करायची असल्यास ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा आपण वापर केला पाहिजे. ठिबकचा वापर केल्यावर आपल्याला माहिती आहे 60 ते 70% पाण्याची बचत होती आणि जे काय आपलं पीक आहे त्या पिकाची आपल्याला गुणवत्ता देखील चांगली मिळते. तसेच स्प्रिंकलरचा वापर करून देखील आपण पाण्याची बचत करून कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्र हे करू शकतो. स्प्रिंकलरचा किंवा तुषारचा वापर करताना आपण ही काळजी घ्यायची आहे की आपल्याला संध्याकाळच्या वेळेला आपले स्प्रिंकलर चालू असले पाहिजे. दुपारी आपण जर उन्हामध्ये स्प्रिंकलरचा वापर केल्यावर त्यावेळेला आपण बाष्पीभवन जास्त होते आणि आपल्या पाण्याचं जे उपयोगिता आपल्याला कमी मिळते. त्यामुळे या आधुनिक सिंचन पद्धतीचा आपण या कमी पाण्याच्या कालावधीमध्ये वापर करावा. त्यानंतर मित्र हो, आपल्याकडे जे काही फळपिकं असतील आणि त्या फळपिकांना आपण आता मोठ्या प्रमाणावर पाणी देऊ शकत नाहीत आणि पाण्याचं बाष्पीभवन देखील फार मोठ्या प्रमाणावर होतं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण एखादा प्लॅस्टिकचा पाईप त्या झाडाच्या शेजारी जमिनीमध्ये गाडून त्या पाईपच्या माध्यमातून डायरेक्ट मुळ्याजवळ आपण पाणी पोहोचू शकतो, जेणेकरून ह्याचं जे काही बाष्पीभवन होणार आहे ते बाष्पीभवन न होता आपण डायरेक्ट पाणी त्या मुळाच्या झाडाजवळ पोहोचू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं, जुने वेस्टेज टाकून दिलेले प्लॅस्टिकचे पाईप 1 ते 1.5 फुटाचे तुकडे घ्यायचे. त्या पाईपला खालच्या बाजूने सर्व बाजूनी छिद्र तयार करून घ्यायचं आणि ते पाईप आपल्या झाडाच्या मुळाच्या थोडेसे योग्य अंतरावर जमिनीमध्ये गाडायचे. आणि जमिनीमध्ये गाडल्यानंतर त्या पाईपमध्ये आपण स्प्रिंकलरची जी काही नळी आहे ती नळी आपण त्याच्यामध्ये सोडली किंवा आपण त्या ठिकाणी पाईपनी पाणी दिलं की ते डायरेक्ट पाणी आपल्या त्या झाडाच्या मुळाजवळ जाऊन आपण पाण्याचं बाष्पीभवन टाळू शकतो आणि कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त आपण झाडं जगू शकतो. त्यानंतर मित्र हो,
अर्ध्या आळ्याला पाणी देणे. समजा आपल्याकडे पाण्याची फार टंचाई आहे आणि आपल्या झाडाला आळ्या आहेत मोठमोठ्या फळझाडांना, तर आपण ह्या पाण्याच्या पाळीला अर्ध्या आळ्याला पाणी द्यायचं आणि पुढच्या पाण्याच्या पाळीला उर्वरित अर्ध्या आळ्याला पाणी द्यायचं. म्हणजे आपलं अर्ध्या पाण्यामध्येच आपलं झाडाचं सिंचन होऊ शकते. अशा पाणी टंचाईच्या काळामध्ये आपण जर शेततळं आपल्या शेतामध्ये घेतलं असेल तर ते निश्चित आपल्याला वरदान ठरते. कारण बाहेर कितीही पाण्याची टंचाई असेल तर आपल्याकडं शेततळ्यामध्ये जे काही पाणी आपण साठवलेलं असेल त्याची बँक आपल्याकडे उपलब्ध असते पाण्याची, आणि आपण त्या पाण्याच्या बँकेवर बाहेरच्या टंचाई काळात देखील आपण हे करू शकतो. आणि मित्रहो, समजा आपल्याकडं पाणी फार कमी आहे आणि आपल्या शेतातील जे काही पीक आहे फळपीक आणि त्यावर बहार भरपूर असेल, तर आपल्याला अशा वेळेला हे देखील निर्णय घेणं योग्य आहे की त्या झाडावर आपण फळांची संख्या कमी करणे किंवा अशा उन्हाळ्याच्या टंचाईमध्ये बहार नाही घेणे. जसं संत्र्यामध्ये आंबे बहार असल्यास त्या झाडाची फळे जानेवारीमध्ये लागतात आणि ऑक्टोबर महिन्यात काढणी होते, तर भर उन्हाळ्यामध्ये त्या झाडांना फळं असतात. तर झाडाला झाडावर असल्यावर झाडाला पाणी जास्त लागते. तर अशा परिस्थितीमध्ये आपण जर आपल्याकडे पाण्याची टंचाई असेल तर आपण फळाची संख्या कमी करावी किंवा उन्हाळ्यातला जो काही बहार आहे तो बहार आपण टाळलेला योग्य ठरेल. तर पाण्याच्या उपलब्धतेनुसार आपण झाडावर फळाची संख्या ठेवावी, थोडक्यात हा संदेश आहे. त्यानंतर मित्रहो, आपण झाडाची छाटणी करून झाडाचा जे काही पानोळा आहे किंवा पानाची संख्या आहे ती मर्यादित करून पाणी बचत करू शकतो. आणि झाडाच्या माध्यमातून जे पर्णोत्सर्जन क्रियेमधून हवेमध्ये पाणी सोडलं जातं आहे ते देखील पाणी आपण वाचवू शकतो. त्यानंतर आपण झाडाच्या खोडाला बोर्डो पेस्ट लावण्याचा सल्ला देत असतो. बोर्डो पेस्ट झाडाच्या खोडाला लावल्यानंतर जे उन्हाच्या झाडापासून पाण्याचं झाडाच्या खोडामधून बाष्पीभवन होत असते ते बाष्पीभवन टळते आणि बोर्डो पेस्टमुळे जे काय वेगवेगळ्या जमिनीतून होणारे रोग देखील त्यावेळेला आपल्याला थांबवता येत असतात. त्यानंतर आपण प्रकाश परावर्तकाचा वापर करून देखील पाण्याची बचत करू शकतो. आपल्या सर्वांना माहीत आहे केओलिन नावाचं जे काय प्रकाश परावर्तक आहे, हे परावर्तक पानावर एक पातळ थर तयार करते आणि त्या थरामुळं त्या झाडामध्ये जे काही पाणी आहे ते झाडामध्येच शिल्लक राहते. तर आपण साधारणतः केओलिन या प्रकाश परावर्तकाचा 10 लिटर पाण्यामध्ये साधारणतः 7 ते 8% केओलिनची फवारणी आपण घेत असतो. 100 लिटरमध्ये 7 ते 8 किलो म्हणजे 10 लिटरमध्ये 700 ते 800 ग्राम घेऊन आपण त्या केओलिनची फवारणी केल्यावर त्या झाडाचा आपल्याला उन्हाळ्यामध्ये काही दिवसासाठी आयुष्य वाढवता येते. तसेच आपण 13-0-45 नावाचं जे काही पोटॅशियम नायट्रेट विद्राव्य खत आहे याची देखील फवारणी घेऊन त्या झाडाच्या जे काही पानामध्ये स्टोमॅटा नावाचा अवयव असतो आणि त्या स्टोमॅटामधून जे पर्णोत्सर्जन क्रिया होत असती ती क्रिया आपण थांबवून झाडामध्ये पाणी कमी असताना देखील त्या झाडाला आपण जिवंत ठेवू शकतो. तसेच मित्रहो, उन्हाळ्यामध्ये जे काही वारे वाहत असते त्यामुळे त्या उन्हाच्या झळामुळे आपल्या झाडांमधलं जे काही पाणी आहे त्याचं पर्णोत्सर्जन क्रिया मोठ्या प्रमाणात होत असते. तर आपल्या बागेच्या दक्षिण दिशेला आणि पश्चिम दिशेला आपण जर वारा प्रतिबंधक झाडे शेवरीसारखं किंवा इतर काही जे काही पिकं आहेत त्या पिकांचं आपण जर वारा प्रतिबंधक झाडे आपल्या झाडाच्या दक्षिण आणि पश्चिम दिशेला लावले तर निश्चित त्या वारा प्रतिबंधक झाडापासून जे काही वारं वाहत आहे ते वारं वाहनं कमी होईल आणि त्या उन्हाच्या झळापासून आपल्या बागेचं रक्षण होऊ शकते. काही आपण नवीन फळझाडांची लागवड केली असती तर त्या शेतकरी बंधूंनी या तीव्र उन्हामध्ये त्या झाडाला छोटंसं काहीतरी एखादी सावली करावी, तुराट्याची असो किंवा हिरव्या शेडनेटची असो, तर हे करून देखील आपण त्या नवीन झाडाचं हे करू शकतो. तसेच आच्छादनाचा वापर या उन्हाळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण आच्छादन केल्यामुळं, आच्छादन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून झाडावर जमिनीमध्ये जे काही पाणी आहे ते पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून त्यावर काहीतरी एखादं झाकून ठेवलेलं आच्छादन आपण असं म्हणूयात. तर आच्छादनाचे 2 प्रकार आहेत आपल्याला माहिती आहे, सेंद्रिय आच्छादन आणि असेंद्रिय. सेंद्रिय आच्छादनामध्ये विविध पिकांचा भुसा, काडी कचरा आणि असेंद्रियमध्ये पॉलिथिन मल्चिंग जे म्हणतो आपण, प्लॅस्टिकचे आच्छादन ते असते. तर आच्छादनाचा वापर करून आपण दिलेलं पाणी शेतामध्येच आपण जे जमा करून ठेवू शकतो आणि आपल्या पिकाला ते उपलब्ध करून ठेवू शकतो. तर आच्छादनाचा वापर करून आपण ह्या तीव्र उन्हाळ्यामध्ये पाण्याची बचत करून आपल्या पिकाचं उत्पन्न वाढवू शकतो. शेवटी मित्रहो, तीव्र उन्हामध्ये किंवा पाण्याच्या टंचाईमध्ये उपलब्ध पाण्यामधून आपल्याला जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणून जी काय आपली उन्हाळी पिकं आहेत किंवा जी काय आपली फळपिकं आहेत
ते आपल्याला टिकवण्यासाठी जे काही पाणी बचतीचे वेगवेगळे योजना आहेत किंवा उपाय आहेत ते अवलंबित त्या थोडक्यात पुनरावृत्ती करतो. ठिबक सिंचनचा वापर, तुषार सिंचनचा वापर, आपलं जे मडकं असते ते देखील आपण झाडाच्या बुडाला पुरून त्या मडक्याच्या माध्यमातून हळूहळू झाडाला पाणी देऊ शकतो. प्लॅस्टिक पाईपने डायरेक्ट मुळाजवळ पाणी देऊ शकतो. अर्ध्या आळ्याला पाणी देऊ शकतो. शेततळ्यामध्ये पाण्याचा वापर करू शकतो. त्यानंतर जर आपल्याकडं पाणी कमी असेल आणि आपल्याकडं झाडावर फळं जास्त असतील तर फळाची संख्या कमी करणे किंवा जास्त पाण्याच्या टंचाईमध्ये बहार न घेणे हा देखील उपाय आहे. झाडाची छाटणी करून पानोळा कमी करणे, झाडाच्या खोडाला बोर्डो पेस्ट लावून झाडापासून झाडाचा बचाव करणे, प्रकाश परावर्तक जसे केओलिन आहे, 13-0-45 म्हणजेच पोटॅशियम नायट्रेट आहे, वारा प्रतिबंधक झाडे आहेत, छोट्या झाडांना सावली आहे, इत्यादी उपाय अवलंब करून आपण आपले जे काही उन्हाळ्यामधली पिकं आहेत त्या पिकांचं रक्षण करून जास्तीत जास्त उत्पन्न आपण घेऊ शकतो. मंडळी, आताच आपण फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकारचा भाग 2 ऐकलात. विषय होता शेती. कार्यक्रमामध्ये सहभागी तज्ज्ञ होते दीपक कछवे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ. कार्यक्रमाला निवेदन आणि निर्मिती सहाय्य लाभलं होतं सुमेध मुंगले यांचं. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है। अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा। बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा। योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. मंडळी, उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या याप्रमाणे: जिल्ह्यात मागील 4 ते 5 दिवसापासून तापमानात लक्षणीय वाढ होत असून उष्णतेचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. उष्णतेच्या काळात उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तर सुरुवातीला ऐकूयात काय करावे. मंडळी, जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार नागरिकांनी तीव्र उन्हात, विशेषतः दुपारी 12 ते 3 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. शक्यतो हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावेत. तसेच बाहेर जाताना छत्री, टोपी किंवा गॉगलचा वापर करावा. मद्य, चहा, कॉफी तसेच कार्बोनेटेड शीतपेयांचे सेवन टाळावे आणि शिळे अन्न खाणे टाळावे. उन्हात काम करताना चेहरा आणि डोके ओल्या कपड्याने झाकावे. शक्यतो दुपारी 12 ते 3 या वेळेत उष्ण वातावरणात कष्टाची कामे करू नयेत. चक्कर येणे किंवा आजारी वाटल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ORS, लस्सी, ताक, लिंबू पाणी यासारख्या घरगुती शीतपेयांचे सेवन करावे. तसेच पशुधनाला सावलीत ठेवून त्यांना भरपूर पाणी उपलब्ध करून द्यावे. मंडळी, हे झाले काय करावे याबद्दल. आता ऐकूयात काय करू नये याविषयी. याचबरोबर प्रशासनाने काही गोष्टी टाळण्याचेही आवाहन केले आहे. त्यानुसार दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट आणि जाड कपडे घालू नयेत. बाहेर तापमान जास्त असल्यास जास्त शारीरिक श्रमाची कामे करणे टाळावे. उष्माघात झालेल्या व्यक्तीची काळजी घेताना त्यांना त्वरित थंड जागी हलवावे आणि शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. ओल्या कपड्याने अंग पुसून थंड करावे. तसेच ORS, लस्सी, ताक किंवा लिंबू पाणी द्यावे.
बाधित व्यक्तीला तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करावे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी आणि आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आत्ताच आपण उष्माघातापासून बचावासाठीच्या मार्गदर्शक सूचना याविषयीची माहिती ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. दैनंदिन कृषीवाणी या सदरात आज आपण माहिती ऐकूयात उन्हाळी कांदा तसेच बीजोत्पादनाच्या कांद्यांमधील किडींचं व्यवस्थापन याविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, जगातील कंदवर्गीय भाजीपाला पिकांमधील कांदा हे महत्त्वाचं पीक असून भारतातील कांदा क्षेत्र आणि उत्पादन हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं आहे. कांदा हे गरीब आणि श्रीमंत अशा समाजातील दोन्ही वर्गांना दैनंदिन आहारात भारतीय पद्धतीच्या जेवणात आवश्यक असणारा भाजीपाला आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, कांदा या पिकांवर येणाऱ्या किडींमुळे वेगवेगळ्या विषाणू रोगांचा प्रसार होतो. त्यामुळे कांद्याची पाने पिवळी होऊन त्यावर मोझॅक आणि पाने गुंडाळी होते. वातावरणातील बदलामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढीस परिणामकारक ठरतो. या पिकांवर येणारी मुख्य कीड म्हणजे फुलकिडे, कोळी आणि रोपे कुरतडणारी कीड हे आहेत. तसेच फुलकिडी, पाने किंवा खोड कुरतडणारी अळी, कांद्यावरील माशी या किडींमुळे सुद्धा नुकसान होऊ शकते. शेतकरी बंधू भगिनींनो, फुलकिडे प्रौढ आणि पिल्ले दोन्ही अवस्था हानिकारक आहेत. ते पानांच्या वरचा भाग खरचटून आतील रस शोषण करतात. त्यामुळे खरचटलेला भाग हा पांढुरका आणि चमकदार दिसतो. अशा प्रकारे शेतामध्ये प्रादुर्भावग्रस्त पानांचा थवेच्या थवेच आढळून येतात. फुलकिडे हे कांदा बल्ब तयार होण्याच्या परिस्थितीत जास्त प्रमाणात नुकसान करतात. फुलकिडे हे पानांतील रस शोषण केल्यामुळे पाने पिवळी पडतात आणि अशा पानांची गुंडाळी करून आतमध्ये राहतात किंवा कांद्याच्या पातीच्या बुडात मधोमध राहून रस शोषण करत असतात. अशा खरचटलेल्या पानांची प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते आणि पाने गुंडाळी करणाऱ्या विषाणू रोगांचा प्रसार होतो. जास्त प्रमाणात नुकसान झाल्यास उत्पादन तसेच साठवणुकीच्या दर्जांवर परिणाम होतो. यावर व्यवस्थापन करायचं झाल्यास योग्य प्रतिकारक वाणांचा वापर करावा. सोबतच लसणाचे पीक घेणे टाळावे आणि इतर आंतरपिके फुलकोबी, टोमॅटो, काकडी अशी पिकं घ्यावी. निळे चिकट सापळे पिकांच्या 15 सेंटीमीटर उंचीवर 4 ते 5 प्रति एकर या प्रमाणात लावावे किंवा घरच्या घरी तयार करून टिनाच्या पत्र्याला निळा रंग देऊन त्यावर एरंडीचे तेल लावावे. अशा प्रकारच्या फुलांमध्ये बीजोत्पादन होत नाही आणि बियांचं नुकसान होते. यावर नियंत्रणाचे उपाय म्हणजे कामगंध सापळे शेतात प्रति 4 ते 5 प्रति एकर पिकाच्या 1.5 फूट उंचीवर लावावे. प्रकाश सापळा 1 प्रति एकर 15 सेंटीमीटर पिकाच्या उंचीवर लावावे. पिकांची फेरपालट करावी. यामध्ये शेंगवर्गीय पिके घ्यावे जेणेकरून नत्राचं प्रमाण समतोल ठेवण्यास मदत होईल. आजूबाजूला बांधावर फुलांचे पीक घ्यावे जेणेकरून मधमाशांचा वावर वाढेल. ट्रायकोकार्ड यांचा उपयोग करावा. तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे उन्हाळी कांदा तसेच बीजोत्पादनाच्या कांद्यांमधील किडींचं व्यवस्थापन करावं. आणि शेतकरी बंधू भगिनींनो, ही माहिती आपल्याला प्राप्त झालेली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडनं. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे ग्रामायण या खास कार्यक्रमातून निरोप घेण्याची. भेटूया उद्याच्या किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबायला अनुमती द्या. नमस्कार.